फर्स्ट लेक्चरला प्रेशरची एक व्हिडिओ क्लिप दाखवलेली होती. आता फक्त मी ती रिवाईज करतो आहे. द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया इट इज कॉल्ड फ्लुइड प्रेशर. हा फॉर्म्युला जास्त महत्त्वाचा. फोर्स पर युनिट एरिया विच फोर्स नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया इट इज कॉल्ड प्रेशर. हे डेफिनेशन आपल्याला 8वीला पण झालेलं आहे. आता या डेफिनेशनप्रमाणे त्याचं युनिट काय येतं तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर SI युनिट येतं. आता हे SI युनिट जे आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर यालाच पास्कल असंही म्हणायचं. इट इज ऑल्सो कॉल्ड पास्कल. 10⁵ पास्कल इट इज इक्वल टू 1 बार अनदर युनिट ऑफ प्रेशर. आता याच फॉर्म्युल्यावरून CGS युनिट काय येतं तर डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर डायन पर सेंटीमीटर स्क्वेअर युनिट्स ऑफ प्रेशर. समजा डायमेन्शन्स डिटरमाइन करायचे असतील. फोर्सची डायमेन्शन्स M1 L1 T-2, एरियाची डायमेन्शन्स L2 M1 L⁻⁻1 T⁻². या पद्धतीने प्रेशर या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन्स येतात. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आता हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. साधं उदाहरण आहे की आपण पाण्यामध्ये असू पोहत असू आणि पाण्याच्या खाली थोडा 1 किंवा 2 फूट खाली असेल तर आपल्या बॉडीवरती वॉटरचं काही प्रेशर एक्झर्ट होतं का तर होतं ते प्रेशर एक्झर्ट. आणि तशा टाईपचं प्रेशर जे असेल ते कसं डिटरमाइन करता येईल तर आता हे व्हेसल आहे आणि याच्यामध्ये वॉटर फिल केलेलं आहे. सपोज रो डेन्सिटी ऑफ लिक्विड ऑर डेन्सिटी ऑफ वॉटर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इमॅजिनरी सिलेंडर. त्याच्यामध्ये हे एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलेलं आहे. वेगळी बॉडी नाही, त्याच्यामध्येच हा इमॅजिनरी पार्ट सिलेंड्रिकल कन्सिडर केलेला आहे. त्याची एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A आणि H हाईट आहे. H हाईट ऑफ दी सिलेंडर. आणि हा एवढाच जो आहे क्रॉस सेक्शनल एरिया तर त्याच्यामध्ये असणारं लिक्विड किंवा वॉटर जे आहे तर त्याचा असणार मास जे आहे मास ऑफ द लिक्विड इनसाइड दी सिलेंडर. मग एवढ्याच लिक्विड कॉलमच्या सहाय्याने एक्झर्ट होणारा फोर्स जो आहे हा कसा डिटरमाइन करता येतो. समजा A पॉईंटला असणारं प्रेशर आहे या लिक्विडच्या सहाय्याने किती असेल ते. प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम ॲट बॉटम ऑफ द सिलेंडर. वी हॅव फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. नॉर्मल फोर्स हा फोर्स किती असेल वेट म्हणजे मास मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. मास कसं कन्वर्ट करता येईल. डेन्सिटी इज इक्वल टू मास पर व्हॉल्यूम. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम L जी ॲज इट इज डिवायडेड बाय एरिया. व्हॉल्यूम जो आहे सिलेंडरचा व्हॉल्यूम बेस एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट. बेस एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट हा फॉर्म्युला जो आहे रो AHG डिवायडेड बाय A. A आणि A कॅन्सल झालं. प्रेशर इज इक्वल टू हाईट ऑफ द लिक्विड कॉलम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड मल्टिप्लाइड बाय G ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर एखादा लिक्विड कॉलम असेल किती प्रेशर एक्झर्ट करतो आणि कशावरती ते डिपेंड असतं. ते डिपेंड असतं हाईटवरती, त्याच्या हाईट ऑफ दी कॉलमवरती. त्याचा एरिया किती आहे तर त्याच्यावरती ते डिपेंड नसतं. नॉट डिपेंड्स अपॉन एरिया. आपण बघितलं की एखाद्या लिक्विड कॉलमच्या सहाय्याने एक्झर्ट होणारं प्रेशर किती असतं तर प्रेशर इज इक्वल टू H⁻G. H हाईट ऑफ द कॉलम, रो डेन्सिटी ऑफ द लिक्विड, जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तसंच अर्थ जे आहे त्याला सराउंड करणारं मीडियम आहे ॲटमॉस्फिअर आहे. अर्थचं ॲटमॉस्फिअर एअर आहे. मग एअर मॉलिक्यूल जे आहे तर त्यांना वेट आहे आणि ते वेट असल्यामुळं त्या प्रत्येक मॉलिक्यूलवरती डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट होतो आहे.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्यामुळे एअरला वेट आहे. मग ते असणारं वेट किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिवायडेड बाय एरिया. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय एअर पर युनिट एरिया, ते म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. मग आपल्या डोक्यावरती असणारी एअर जी आहे तर त्याची डेन्सिटी मॅक्झिमम कितीपर्यंत, कुठल्या अंतरापर्यंत आहे, तर अर्थ सरफेसपासून 8 किलोमीटर किंवा 9 किलोमीटर डिस्टन्सपर्यंत एअरची डेन्सिटी ती जास्त आहे. त्याच्यावरती डेन्सिटी जी आहे किंवा एअरची असणारी डेन्सिटी ही डिक्रीज होत जाते. कुठंपर्यंत डिक्रीज होते, तर ती डेन्सिटी आहे अबाउट 400 किलोमीटरपर्यंत डिक्रीज होत जाते. आणि त्याच्यानंतर डेन्सिटी जी आहे ती निग्लिजिबल किंवा तिथं असं ॲटमॉस्फिअर असणार नाही. मग ॲटमॉस्फिअर नसेल तर प्रेशर किती असेल, अगदी 8-9 किलोमीटरपर्यंतच प्रेशर जे आहे हे निग्लिजिबल होतं. आणि अबाव 400 प्रेशर हे राहत नाही. मग ज्या ठिकाणी प्रेशर नसेल किंवा ॲटमॉस्फिअर नाही, मग त्याला आपण काय म्हणायचं, काय रेफर करायचं, ते म्हणजे असतं व्हॅक्यूम.